So good morning student. Next जो point आहे rolling motion, kinetic energy of the body in a rolling motion. आणि त्याच्यानंतर बघणार आहोत आपण linear velocity and linear acceleration in a rolling motion. ओके, तर सुरुवातीला आपण rolling motion म्हणजे काय हे बघू. The motion in which body perform translational motion as well as rotational motion is called rolling motion. ओके, तर फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा की दिस इज अ स्पियर. हा एक स्पियर आहे किंवा एखादा व्हील आहे असं कन्सिडर करू आपण. आणि ही जी बॉडी आहे ती या हॉरिझॉन्टल सरफेसवरती रोल होत आहे. ओके, या बॉडीचं सेंटर ऑफ मास सेंटरला असेल. आता ही बॉडी जेव्हा रोल होईल तेव्हा या बॉडीचे जे पार्टिकल्स आहेत हे या सेंटर ऑफ मास भोवती रोटेट होतील. म्हणजे ते पार्टिकल रोटेशनल मोशन परफॉर्म करतील, म्हणजेच बॉडी सुद्धा रोटेशनल मोशन परफॉर्म करेल. ओके, तर काही वेळानंतर बॉडी जेव्हा रोल होईल तेव्हा ह्या पार्टिकलची जी पोझिशन आहे ती चेंज होईल. लाईक ए हा पार्टिकल जर इथं असेल तर काही वेळाने तो इथं जाईल. म्हणजे प्रत्येक पार्टिकलची पोझिशन जी आहे ती चेंज होईल, ते रोटेट होते. पण सेंटर ऑफ मासची पोझिशन चेंज होणार नाही. सेंटर ऑफ मास हा सेंटरलाच असेल, म्हणजे सेंटर ऑफ मास ट्रान्सलेट होईल. म्हणजे त्याची जी मोशन आहे ती ट्रान्सलेशनल मोशन असेल. पण सेंटर ऑफ मास म्हणजेच काय की द पॉइंट ॲट विच होल मास ऑफ द बॉडी इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड. आता बॉडीचं मास जर सेंटर ऑफ मास सोबत कॉन्सन्ट्रेट झालेलं असेल त्याचा अर्थ जेव्हा सेंटर ऑफ मास ट्रान्सलेट होते म्हणजेच बॉडी सुद्धा काय होईल ट्रान्सलेट होईल. म्हणजे बॉडी परफॉर्म करेल ट्रान्सलेशनल मोशन. आणि म्हणून डेफिनेशन काय, द मोशन इन विच बॉडी परफॉर्म ट्रान्सलेशनल मोशन ॲज वेल ॲज रोटेशन मोशन. ह्याचाच अर्थ एखादी बॉडी जेव्हा रोलिंग मोशन परफॉर्म करते त्या बॉडीला ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी ॲज वेल ॲज रोटेशनल कायनेटिक एनर्जी असते. मग ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी काय किंवा लिनियर मोशनमधली कायनेटिक एनर्जी इन ट्रान्सलेशनल मोशन हाफ mv². लिनियर मोशन आहे म्हणजे लिनियर वेलॉसिटी असेल. आणि कायनेटिक एनर्जी इन रोटेशनल मोशन असेल हाफ I इंटू ω². बॉडी जर रोटेट होत असेल तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया असेल आणि अँग्युलर स्पीड सुद्धा असेल. ओके, म्हणजे याच्याऐवजी आपण असं म्हणू शकतो की रोलिंग मोशन इज द कॉम्बिनेशन ऑफ ट्रान्सलेशनल मोशन ॲज वेल ॲज रोटेशनल मोशन. आणि म्हणून रोलिंग मोशनमधली टोटल कायनेटिक एनर्जी जर फाइंड आउट करायची असेल तर टोटल कायनेटिक एनर्जी दॅट इज अ टोटल कायनेटिक एनर्जी इन रोलिंग मोशन म्हणजेच काय असेल की सम ऑफ कायनेटिक एनर्जी ऑफ ट्रान्सलेशनल मोशन प्लस कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशनल मोशन. So by using this we have to find the total kinetic energy in a rolling motion. मग आता याच्यासाठी कन्सिडरेशन काय असेल. ओके, तर m is the mass of the body असेल. नेक्स्ट r is the radius of the body असेल. I is a moment of inertia असेल. v is a linear speed. Omega is a angular speed. Okay, so total kinetic energy, that is the total kinetic energy in rolling motion. Rolling motion is a combination of translational motion as well as rotational motion. That's why the total kinetic energy in rolling motion means काय की sum of kinetic energy in translational motion plus kinetic energy of rotational motion. So again, translational kinetic energy असेल हाफ mv² आणि रोटेशनल कायनेटिक एनर्जी असेल हाफ I इंटू ω². सो विच इज इक्वल्स टू याला कसं लिहिता येईल हाफ m इंटू v² प्लस हाफ. आता मोमेंट ऑफ इनर्शिया काय लिहिणार m इंटू k². के असेल हे रेडियस ऑफ गायरेशन. हे इनिशियली आपल्याला
हे डिनोट करावं लागेल, नाही डिनोट केलं तरी चालेल. ओके, ओमेगाला कसं लिहिलं आपण, व्ही स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. सेन्समध्ये काय लिहिलं आपण, सेन्स मोमेंट ऑफ इनर्शिया इक्वल्स टू एम के स्क्वेअर. आणि हे रिलेशन बिटवीन लिनियर वेलॉसिटी अँड अँग्युलर वेलॉसिटी. आणि म्हणून ओमेगा इक्वल्स टू मिळेल व्ही अपॉन आर. इथं ओमेगाचा स्क्वेअर आहे, म्हणजे या दोन्ही टर्मचा काय स्क्वेअर होईल. आता या इक्वेशनमधून हाफ एम व्ही स्क्वेअर जर कॉमन घेतला, दॅट इज हाफ एम व्ही स्क्वेअर, तर ब्रॅकेटमध्ये इथं राहील 1 प्लस इथून हाफ एम व्ही स्क्वेअर म्हणजे राहील के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. ओके, so that gives the total kinetic energy in a rolling motion. Okay, तर very easy आहे. तर फक्त इथं काय करायचं की कायनेटिक एनर्जी इन अ ट्रान्सलेशनल मोशन प्लस कायनेटिक एनर्जी इन रोटेशनल मोशन लिस्ट करायच्या. हा मोमेंट ऑफ इनर्शिया इन टर्म्स ऑफ रेडियस ऑफ गायरेशन, अँग्युलर वेलॉसिटी रिलेशनवरून आपल्याला लिहिता येईल व्ही अपॉन आरचा स्क्वेअर. आणि हा हाफ एम व्ही स्क्वेअर जर कॉमन काढला तर इथं टर्म मिळेल आपल्याला हाफ एम व्ही स्क्वेअर 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. सो दॅट गिव्स द टोटल कायनेटिक एनर्जी इन अ रुलिंग मोशन. आता याच्यावरूनच आपल्याला फाइंड आउट करता येईल लिनियर वेलॉसिटी अँड लिनियर ॲक्सलरेशन इन अ रुलिंग मोशन. ओके, सो ओके, त्याच्यावरून फाइंड आउट करू आपण लिनियर वेलॉसिटी इन अ रोलिंग मोशन. त्या डायग्राममध्ये एक इन्क्लाइन प्लेन दाखवलेला आहे, त्याचा अँगल ऑफ इन्क्लिनेशन आहे थीटा. ओके, तर ही बॉडी, त्याचं मास एम असेल, रेडियस आर असेल, आय इज अ मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, के इज अ रेडियस ऑफ गायरेशन. मग अशी बॉडी जेव्हा या इन्क्लाइन प्लेनवरती रोलिंग मोशन परफॉर्म करेल. ओके, तर ज्या इन्क्लाइन प्लेनची हाईट जी आहे ती एस आहे. मग जेव्हा बॉडी रोल डाऊन होईल त्यावेळेस एस एवढं डिस्टन्स, लिनियर डिस्टन्स ती बॉडी काय करेल, कव्हर करेल. ओके, आता बॉडी जेव्हा या पॉईंटवरती असेल तेव्हा ही बॉडी जी आहे ती इनिशियली ॲट अ रेस्ट असेल. आणि एखादी बॉडी जर इनिशियली रेस्ट असेल त्या बॉडीला असते ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. आणि ती ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी किती असेल, तर पोटेन्शियल एनर्जी असेल mgh. आता बॉडी जेव्हा रोल डाऊन होईल तेव्हा या पोटेन्शियल एनर्जीचं कन्व्हर्शन होईल कायनेटिक एनर्जी. पण ती कायनेटिक एनर्जी कुठली असेल, तर रोलिंग मोशनमधली कायनेटिक एनर्जी, दॅट इज अ टोटल कायनेटिक एनर्जी इन अ रोलिंग मोशन. तर ती कायनेटिक एनर्जी आपण ऑब्टेन केली, किती मिळाली, दॅट इज अ हाफ एम व्ही स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. Okay, so when the body is rolled down, then it has a linear velocity v, angular velocity omega. Okay, so after roll down, the gravitational potential energy, that is the gravitational potential energy equals to total kinetic energy. आता gravitational potential energy किती आहे, mgh. ओके, आणि टोटल कायनेटिक एनर्जी. सो टोटल कायनेटिक एनर्जी रोलिंग मोशन म्हणजेच काय, की सम ऑफ कायनेटिक एनर्जी इन ट्रान्सलेशनल मोशन प्लस कायनेटिक एनर्जी इन रोटेशनल मोशन. आपण इथं असे लिहू शकतो किंवा डायरेक्टली ही कायनेटिक एनर्जी आपल्याला इथं प्लेस करता येईल, दॅट इज अ हाफ एम व्ही स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. ओके, इथं हा एम एम जो आहे तो कॅन्सल होईल, हा 2 इकडं मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल आणि काय मिळेल, दॅट इज अ 2gh इक्वल्स टू व्ही स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. आपल्याला लिनियर वेलॉसिटी फाइंड आउट करायची आणि म्हणून व्ही स्क्वेअर इक्वल्स टू मिळेल 2gh अपॉन 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. आणि ह्याचा स्क्वेअर काढला तर v इक्वल्स टू मिळेल अंडर रूट, दॅट इज अ 2gh डिवायडेड बाय 1 प्लस के स्क्वेअर डिवायडेड बाय आर स्क्वेअर. तर असेल एक्सप्रेशन फॉर द लिनियर व्हेलॉसिटी इन अ
रोलिंग मोशन. व्हेरी इझी आहे. तर कन्सिडरेशन काय की व्हेन द बॉडी इज रोल डाऊन, gravitational potential energy is converted into total kinetic energy. पण total kinetic energy is a sum of translational kinetic energy and rotational kinetic energy. आणि ती आपण ऑलरेडी फाइंड आउट केली. ती व्हॅल्यू इथं प्लेस करा. हा एम एम कॅन्सल होईल, हा 2 मल्टिप्लिकेशन जाईल, ही टर्म इकडं डिनॉमिनेटरमध्ये येईल आणि मग वेलॉसिटी काय मिळेल, अंडर रूट 2gh डिवायडेड बाय 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. ओके. तर सिमिलरली आपल्याला फाइंड आउट करता येईल एक्सप्रेशन फॉर लिनियर ॲक्सलरेशन इन अ रोलिंग मोशन. ओके. ओके, तर या एक्सप्रेशनवरून आपल्याला काय समजते की वेलॉसिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ दिस टर्म. दॅट इज द वेलॉसिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. म्हणजे आता ज्या बॉडीसाठी के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअरची व्हॅल्यू जास्त असेल त्याची वेलॉसिटी काय असेल, कमी असेल. ओके. तर रिंगसाठी ही जी व्हॅल्यू आहे ही सर्वात जास्त असते के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. त्याच्यापेक्षा कमी असेल डिस्कची आणि त्याच्यापेक्षा कमी असेल सॉलिड स्पिअरची. ओके. आता हे जे रिलेशन आहे ते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणून किंवा रिंग, डिस्क आणि सॉलिड स्पिअर तिन्ही ॲट ए टाइम या इन्क्लाइन सरफेसवरती जर समजा रोल झाले तर ज्याच्यासाठी हा रेशिओ कमी असेल, ज्या बॉडीसाठी, जसं डिस्कसाठी हा रेशिओ काय कमी आहे, तर ती बॉडी सगळ्यात अगोदर काय होईल, रोल डाऊन होईल. म्हणजे सॉलिड स्पिअर जो आहे तो सर्वात अगोदर इथं रोल डाऊन होईल. ओके. तर याच्यानंतर पाहू आपण एक्सप्रेशन फॉर द लिनियर ॲक्सलरेशन. सो लिनियर ॲक्सलरेशन एक्सप्रेशन फाइंड आउट करण्यासाठी कन्सिडर की इनिशियली बॉडी जेव्हा रेस्ट पोझिशनवरती असेल तेव्हा इनिशियल वेलॉसिटी जी आहे ती असेल 0, म्हणजे इक्वल्स टू असेल 0. आणि मग हे ॲक्सलरेशन जर फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला थर्ड कायनॅमॅटिकल इक्वेशन जे आहे ते यूज करावं लागेल. ओके. तर इक्वेशन काय, दॅट इज व्ही स्क्वेअर इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस 2as. मग आता इनिशियल वेलॉसिटी 0 आहे. सो देअरफॉर v square equals to 0 plus 2as. आता s is a linear distance covered by this body. मग डायग्रामवरून हे आपल्याला कसं फाइंड आउट करता येईल, तर डायग्राममध्ये साइन थीटा जर घेतला तर साइन थीटा इक्वल्स टू मिळेल h अपॉन s आणि म्हणून s इक्वल्स टू मिळेल h अपॉन साइन थीटा. आता ही व्हॅल्यू आपण इथं प्लेस करू. लिनियर वेलॉसिटी ऑलरेडी आपण फाइंड आउट केली आहे. लिनियर वेलॉसिटी काय मिळाली आपल्याला, v इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ दॅट इज 2gh अपॉन 1 प्लस के स्क्वेअर डिवायडेड बाय आर स्क्वेअर. आता ह्या दोन्ही व्हॅल्यू जर आपण प्लेस केल्या तर काय होईल, तर इथं वेलॉसिटीचा स्क्वेअर आहे म्हणजे हा स्क्वेअर रूट निघून जाईल. म्हणजे आपल्याला काय लिहिता येईल, दॅट इज 2gh अपॉन 1 प्लस के स्क्वेअर डिवायडेड बाय आर स्क्वेअर इक्वल्स टू that is a 2 into a into s काय मिळाला, h अपॉन साइन थीटा. ओके. इथून हा 2 कॅन्सल होईल, h कॅन्सल होईल आणि हा साइन थीटा इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल आणि म्हणून दॅट इज जी साइन थीटा अपॉन 1 प्लस के स्क्वेअर डिवायडेड बाय आर स्क्वेअर इक्वल्स टू मिळेल ॲक्सलरेशन. ओके. सो दिस गिव्स the expression for the linear acceleration in a rolling motion. Okay, the linear velocity आणि linear acceleration हे वेगवेगळ्या बॉडीसाठी वेगवेगळं असेल, कारण त्यांचा हा जो रेशो आहे के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर हा वेगवेगळा असतो. आणि म्हणून कोणत्याही बॉडीसाठी आपण लिनियर वेलॉसिटी आणि लिनियर ॲक्सलेशन फाइंड आउट करू शकतो की जी बॉडी रोलिंग मोशन परफॉर्म करत आहे. ओके. तर दोन्ही जे एक्सप्रेशन आहे ते व्हेरी इझिली आपल्याला फाइंड आउट करता येतात. ओके. ओके. तर टेक्स्टबुकमध्ये लास्टला एक रिमार्क दिला आहे आणि रिमार्क्समध्ये पहिला जो पॉईंट आहे तो काय की एखाद्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया तर अशा पद्धतीने रिप्रेझेंट केला असेल, मोमेंट ऑफ इनर्शिया इक्वल्स टू
एन इंटू एम आर स्क्वेअर. तर हा जो एन आहे तो रिप्रेझेंट करतो के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर, म्हणजेच एन इक्वल्स टू मिळते आपल्याला के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. तर हा जर रेशिओ फाइंड आउट करायचा असेल, ही व्हॅल्यू जर फाइंड आउट करायची असेल तर सिम्पली त्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया अशा पद्धतीनं जर आपण एक्सप्रेस केला या फॉर्ममध्ये, तर हा एन म्हणजेच काय के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. फॉर एक्झाम्पल जसं रिंग आहे आणि रिंगसाठी मोमेंट ऑफ इनर्शिया काय की एम आर स्क्वेअर, पण इथं आहे 1, म्हणजे इथं एनची व्हॅल्यू आहे 1, एन इक्वल्स टू 1, पण एन काय रिप्रेझेंट करतो के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. आणि म्हणून रिंगसाठी के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर जो आहे त्याची व्हॅल्यू आहे 1. तर रिंग आणि हॉलो सिलेंडर जो आहे तर दोन्हीचा मोमेंट ऑफ इनर्शिया असेल एम आर स्क्वेअर. त्याच्यानंतर समजा डिस्क किंवा सॉलिड सिलेंडर जर घेतलं तर डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे, हाफ एम आर स्क्वेअर. आता इथं एनची जी व्हॅल्यू आहे ती आहे हाफ, म्हणजे के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअरची व्हॅल्यू काय होईल, तर के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअरची व्हॅल्यू होईल हाफ. ओके. तसं सॉलिड स्पियर मोमेंट ऑफ इनर्शिया काय 2/5 एम आर स्क्वेअर, म्हणजे इथं एनची व्हॅल्यू 2/5 म्हणजेच के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर होईल 2/5. ओके. तर अशा पद्धतीनं व्हेरी इझी आपल्याला के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर फाइंड आउट करता येते. नेक्स्ट जो रेशिओ दिला आहे की एखादी बॉडी रोलिंग मोशन परफॉर्म करत असताना द रेशिओ ऑफ ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी टू द रोटेशनल कायनेटिक एनर्जी टू द टोटल कायनेटिक एनर्जी. ओके. तो कशा पद्धतीने रिप्रेझेंट करता येतो आपल्याला. सेकंड पॉईंटमध्ये बघू रेशिओ ओके इन रोलिंग मोशन. ओके. तर ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी is to rotational kinetic energy is to total kinetic energy. ओके. आता हा रेशिओ ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी 1 कन्सिडर केला. रोटेशनल कायनेटिक एनर्जी म्हणजेच काय के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर, आणि टोटल कायनेटिक एनर्जी म्हणजेच 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. ओके. आता रिंगसाठी समजा हा रेशिओ जर फाइंड आउट करायचा असेल तर ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी 1. आता अगोदर जसं आपण पाहिलं की के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इज इक्वल्स टू एन, म्हणजे याची व्हॅल्यू सुद्धा के स्क्वेअर अपॉन आर ची व्हॅल्यू काय असेल 1 असेल. टोटल कायनेटिक एनर्जी सम ऑफ रोटेशनल कायनेटिक एनर्जी अँड ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी, म्हणजेच होईल 1 प्लस 1, दॅट इज 1 प्लस 1 इक्वल्स टू 2. म्हणजे रिंगसाठी हा जो रेशिओ आहे ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी टू द रोटेशनल कायनेटिक एनर्जी टू द टोटल कायनेटिक एनर्जी काय मिळतो 1:1:2. तर अशा पद्धतीनं आपल्याला कोणत्याही बॉडीसाठी या तिन्ही कायनेटिक एनर्जीचा जो रेशिओ आहे तो इझिली आपल्याला काय करता येतो फाइंड आउट करता येतो. ओके. तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. ओके. सो थँक्यू.